हॅलो नमस्ते. तर मी माहेरच्यांसोबत चालले आहे पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट आणि गाणगापूरला. मग आम्ही वाटेत नाश्ता करायला थांबलो. मिसळ, डोसा असं काही सर्वांनी मागवलं होतं. शिवन्या काही खात नव्हती. तिला फक्त मला भरवायला आवडतं आणि तिच्या हातून खाल्लं तर ती खूप खुश होते. चला तर आम्ही पोहोचलेलो आहे पंढरपूरमध्ये. मग आम्ही गाडी पार्किंग करून निघालो आहे मंदिराकडे. जाताना एक आजोबा भेटले आम्हाला. त्यांनी टिळा लावला. शिवन्या काही लावून घेतली नाही, बहुतेक ती घाबरली होती. दर्शनासाठी खूप मोठी रांग होती, त्यामुळे आम्ही मुखदर्शन घ्यायचं ठरवलं. मग मुखदर्शनाला सुद्धा अर्धा तास लागला. मग आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो, थोडंफार शॉपिंग करायची म्हणून. शिवन्या अशी पळतच होती. तिला काळे मनुके फार आवडतात, तर तिच्यासाठी काळे मनुके घेतले, प्रसाद घेतला आणि आमची खरेदी करायला निघालो. फारसं असं काही घेतलं नाही, पण अशी पर्स हवी होती आम्हाला, काठपदराची साडीवर ती घेतली आणि निघालो पुढच्या प्रवासासाठी. मग थोडा वेळ प्रवास करून आम्ही थांबलो जेवणासाठी. तर एका हॉटेलमध्ये आम्ही जेवायला गेलो. मुलांना फारच भूक लागली होती, त्यामुळे त्यांनी जेवणाच्या आधी काकडीवर ताव मारला, दोघींनी पण. मग जेवलो आणि निघालो. तर गाडीसुद्धा ह्या दोघीजणी काळे मनुके खात होत्या. मग काय यांची मज्जा मस्ती अशी चाललेली. तर आता पोचलेलो आहे तुळजापूरमध्ये, छत्रपती शिवाजी महाराज चौक. इथून पुढं गेलो मंदिराकडे. थोडा घाट लागत होता, पाऊस थोडा पडून गेला होता आणि हे असं मस्त वातावरण होतं, खूप प्रसन्न वाटलं. तिथून आम्ही रांगेतून दर्शन घ्यायचं ठरवलं, गर्दी फार नसल्यामुळे. आणि शिवन्यासुद्धा रांगेतूनच असं दर्शन घेत होती. सगळ्यांना ढकलून पुढे पुढे जायचं होतं तिला, तर ती अजिबात कडेवरती बसत नव्हती. मग आम्ही निम्म्या वाटेत असतानाच आरती चालू झाली. थोडीफार आरती आम्हाला मिळाली आणि खूप छान असं दर्शन झालं. त्यानंतर आम्ही पुन्हा निघालो अक्कलकोटकडे. संध्याकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान आम्ही पोहोचलो. शिवन्या गरमीला हैराण झालेली, त्यामुळे वरचा फॅन दाखवत होती. खूप मनमोहक असं वातावरण होतं आणि दर्शनसुद्धा अगदी जवळून भेटलं. मग पुन्हा आम्ही सकाळी फ्रेश होऊन दर्शनासाठी गेलो. सकाळी पण खूप छान असं दर्शन झालं. प्रसन्न आणि समाधानी वाटलं इथे येऊन. थोडा वेळ आम्ही थांबलो, दर्शन घेतलं, मुलांनी पण दर्शन घेतलं. समयरा आणि शिवन्या पण अगदी फ्रेश होते, प्रसाद वगैरे घेतला आणि पुन्हा आम्ही निघालो गाणगापूरकडे. तर गाडी त्यांची अशी मज्जा चालूच होती. मग आम्ही पोहोचलो गाणगापूरमध्ये. फारशी गर्दी नसल्यामुळे रांगेतून दर्शन घेतलं आणि खूप छान असं दर्शन झालं. त्यानंतर जाता जाता विजापूर लागलं. हे ट्रीपमध्ये आमच्या नव्हतं, पण जाता जाता लागलं आणि वेळसुद्धा होता म्हणून आम्ही गेलो. तर 2 ते 3 वाजले होते दुपारचे. जायच्या आधी तिकीट काढावं लागतं आणि पुढं गेल्यानंतर म्युझियमचं एक वेगळं तिकीट असतं. तर आम्ही म्युझियममध्ये गेलो नाही, कारण घरी जायला वेळ होणार होता. मग आम्ही गेलो गोलघुमट बघायला. तर असं 7 मजली चढून वरती जायचं होतं. छोटासा जिना होता, पायऱ्या पण छोट्याशाच, एक माणूस जाईल एवढीच जागा होती आणि फार अंधार होता आणि मध्ये मध्ये असा स्पेस होता थोडा वेळ बसायला, थांबायला. त्यानंतर आम्ही वरती गेलो. तर हे असं होतं 7 मजली वरती चढून गेल्यानंतर. आणि तिथून एक व्हिस्परिंग गॅलरी म्हणून होती, तिथून आत जायचं होतं, जिथून आपण एकदा बोललो तर 7 वेळा आवाज येतो. चला तर आपण आलेलो आहे व्हिस्परिंग गॅलरीमध्ये. तुम्ही इथं बघू शकता आवाज कसा घुमत आहे. तर ही दिसते ना, ती एक कबर आहे.
तर या गोलघुमटाविषयी अशी एक गोष्ट आहे ती कितपत खरी आहे हे माहिती नाही, पण असं म्हणतात की आदिलशाह आणि त्यांची प्रेयसी रंभा जी नर्तकी होती, तर ते व्हिस्परिंग गॅलरी आपण बघितली तिथे गप्पा मारत बसलेले असतात आणि आदिलशाह असं मजेत विचारतो रंभाला की तू माझ्यावर किती प्रेम करतेस, तर ती म्हणते की मी तुमच्यासाठी जीव द्यायला पण तयार आहे, तुम्ही 3पर्यंत मोजा, मी इथून उडी टाकते. मग आदिलशाह सहज मजेत म्हणायला जातो 1, 2, 3 आणि मागे वळून बघतो तर ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असते. मग तो खाली जाऊन विचारतो की तू असं का केलंस, तर ती म्हणते की माझं तुमच्यावर खरं प्रेम आहे, पण मला वचन द्या की तुमच्या शेजारीच माझी कब्र असेल. थोडंफार फिरून झाल्यानंतर आम्ही निघालो कोल्हापूरला. त्यानंतर मध्ये चहासाठी वाटेत थांबलो होतो, तर तिथं रुबाब अमृततुल्य चहा म्हणून होता, गुळाचा चहा होता. त्यांचं फूड ब्लॉगिंग चालू होतं, काही फूड ब्लॉगर्स आले होते, तर आम्ही चहा घेतला आणि निघालो. चलो बाय.